त्याचबरोबर पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत. सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. 15 सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान सुनावणी निश्चित होण्याची शक्यता. अनिल परब यांची पत्रकार परिषद रद्द. रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदम परबांची भेट घेण्यासाठी आल्याने पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग. खंडणीत अडथळा आणल्याने कट रचून संतोष देशमुखांची हत्या. विशेष मकोका न्यायालयाचं प्रथम दर्शनी निरीक्षण. ज्ञानेश्वरी मुंढे घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. पती महादेव मुंढे हत्या प्रकरणाबाबत न्यायाच्या मागणीसाठी घेणार भेट. कृषी मंत्री सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते. विधिमंडळाच्या चौकशी अहवालातून माहिती समोर. तर रोहित पवारांचा ट्विट करून पुन्हा कोकाटेंवर निशाणा. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवारांच्या घरावर छापा. ईडीकडून नाशिकमध्येही छापेमारी. तब्बल 18 तास झालेल्या चौकशीमध्ये काय घबाड सापडलं याची माहिती गुलदस्त्यात. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना देण्याची पत्रातून केली मागणी. भाजपने आम्हाला देशभक्तीचे धडे देऊ नयेत. मी माझ्या विधानावर ठाम. तर भाजप त्यांच्या फायद्यासाठी ऑपरेशन सिंदूरचं क्रेडिट घेत असल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप. पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत सलग तिसऱ्या दिवशी वाढ. चंद्रभागा नदीपात्रामध्ये पूरस्थिती. वलठाण धरण 100% भरलं. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला. पंचगंगा नदीची पाणी पातळी 2 फुटांनी घटली. मात्र अजूनही 47 बंधारे पाण्याखाली. जम्मूला मुसळधार पावसाने झोडपलं. ढगफुटी सदृश्य पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. रशियाच्या पूर्व किनाऱ्यावर भूकंपानंतर सुनामीचा इशारा. अमेरिका जपानमध्ये उंच लाटांचा कहर. तर चीनमध्ये अलर्ट जारी. जम्मू काश्मीरमध्ये सेनेचं ऑपरेशन शिवशक्ती. पूंछमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. मध्य प्रदेशात सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती. राजस्थानमध्ये सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं पाणी. आणि रशिया भूकंपानं हादरलं. रशियात 8.8 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. मागील 73 वर्षातील सर्वात भयावह भूकंपाची विदारक दृश्य आली समोर.